ते घड कमकुवत राहतात, पांढरे पडतात. तर असे घड कमकुवत झाले किंवा पांढरे पडले, तर मग आपण त्यावेळेला सगळ्या उपाययोजना करत बसतो आणि मग त्यावेळच्या उपाययोजना फारशा प्रभावी असत नाही. पैसे फक्त खर्च होतात, परंतु जे परिणाम आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि त्यासाठीचा आत्ताचा कालावधी त्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. पानं कशी टिकतील कटिंग अगोदर पर्यंत, ऑक्टोबर कटिंग अगोदर पर्यंत पानं कशी टिकतील, कशी सुरक्षित राहतील, त्यावर कमीत कमी रोगाचा प्रादुर्भाव कसा होईल हे पाहणं नितांत आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आत्ताच कोसाईड असो किंवा बोर्डो मिश्रण असो किंवा M45 असो, थायोन्यूट्री असो किंवा भुरीसाठी वेगवेगळी लुना वगैरे यासारखी बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साइड या बुरशीनाशकांचा पानावर जर थर असा महत्वाची गोष्ट घडत असेल तर त्या पानावर डावणी किंवा भुरी येत नाही. तुम्ही आता पाऊस पडायला लागला तर तुम्ही पाहू शकताय अगोदर डावणी किंवा अगोदर भुरी कुठल्या भागावर येते. ज्या भागावर बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साइड M45 किंवा थायोन्यूट्री वगैरे बसलेलं नाही, म्हणजे पानाच्या ज्या भागावर ही बुरशीनाशक बसली नाही त्या भागावरच अगोदर डावणी किंवा भुरीला सुरुवात होते. तर हे असं घडू नये यासाठी उलट सुलट औषधं मारणे, मग त्यासाठी औषध मीन्स बुरशीनाशक मारणे हे महत्वाची गोष्ट आहे. कारण वेळ आता खूप जवळ आलेली आहे. एखाद्या वेळेस जर पाऊस सुरू झाला तर त्या असत नाही. आता उघडीप आहे, या उघडीपीच्या कालावधीमध्येच तुम्हाला बुरशीनाशक मारणं शक्य होणार आहे. तर ही काळजी निश्चितपणे घ्या. पानावर थायोन्यूट्री असो, M45 असो, पॉलीराम असो, अँट्रॅकॉल असो, कोमानियल असो किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड असो, कॉपर हायड्रॉक्साइड असो, यासारख्या बुरशीनाशकांचा स्प्रे चांगला बसेल अशा पद्धतीने घ्या. म्हणजे पुढं लगेच पानावर डावणी किंवा भुरी येणार नाही. तुम्ही पानावर जर बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साइड यासारखी बुरशीनाशक मारली नाही तर पानं लवकर रोगाला बळी पडतात आणि मग एका पानावर जरी कुठं डावणी मिल्ड्यू दिसायला लागला तर तो सगळ्या बागेत पसरायला फार वेळ लागत नाही. आणि मग याचे जे बी असतात, ह्या डावणीचे बी पुन्हा पावसाळी वातावरण सुरू झालं की खूप झपाट्याने वाढत राहतात आणि मग सगळ्या बाग परिसरामध्ये डावणीचे बी राहतात. आणि मग ज्या वेळेला आपण ऑक्टोबर कटिंग घेतो त्यावेळेला सगळ्या बागेमध्ये डावणीची बी असतात. मग नवीन आलेल्या फुटी डावणी या रोगाला लवकर बळी पडतात. तर हे घडू नये यासाठी आत्ताच्या पानावर भुरी किंवा डावणी किंवा करपा यासारखे रोग येऊ नयेत यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी मी बुरशीनाशक सांगितलेली आहेत तुम्हाला. मेल्डीड्यू असेल, मेल्डीड्यू काही या वेळेला घेऊ नका. आंतरप्रवाही बुरशीनाशक शक्यतो डावणीसाठी वापरू नका. M45 असेल, अँट्रॅकॉल असेल, पॉलीराम असेल, कुमानियल असेल, कॉपर ऑक्सिक्लोराइड असेल, कॉपर हायड्रॉक्साइड असेल किंवा लुना असेल, भुरीसाठी थायोन्यूट्री असेल, अशा बुरशीनाशकांचा शक्यतो उपयोग करा. त्याचा सगळ्या पानावर आच्छादन म्हणजे सगळं पान पूर्णपणे सगळ्या पानावरती स्प्रे बसतील अशा पद्धतीनं स्प्रे घेण्याची काळजी घ्या. म्हणजे मग पानावर लवकर डावणी भुरी येणार नाही आणि मग दीर्घकाळपर्यंत पानं टिकून राहतील. कारण मगाशी मी सांगितलं तुम्हाला की पानं गळली की अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबली किंवा पानावर डावणी आला तरी सुद्धा पानातलं बरंच अन्न त्या डावणी रोगाच्या नियंत्रणासाठी किंवा पानाचा तो भाग निकामी होतो. ज्यावर डावणी येते तो पानाचा भाग निकामी होतो, तिथं अन्न तयार होत नाही, कार्बोहायड्रेट तयार होत नाही आणि मग मुळामध्ये किंवा खोडामध्ये साठवलेलं अन्न कमी राहतं आणि मग असं कार्बोहायड्रेट साठा मुळामध्ये, खोडामध्ये, काड्यामध्ये कमी राहिला तर मग ऑक्टोबर नंतर सगळ्या समस्या आपल्याला दिसायला लागतात. मग सुरुवातीला येणाऱ्या फुटी पिवळ्या दिसतात, नाजूक दिसतात, घडाची वाढ चांगली होत नाही, घड निरोगी राहत नाही, त्याला खूप चांगल्या लांब पाकळ्या आपण म्हणतो. मग जी एवढा फवारला तरी सुद्धा घडाच्या पाकळ्या वाढल्या नाहीत. त्याला कारण मुख्यतः असं असतं की त्या घड वाढीसाठी मुळ्यातला आणि खोडातला
अन्नाचा साठा वापरला जातो. हे अन्न जर त्याला त्या घडाला उपलब्ध झालं जी गेल्यानंतर, तरच त्या घडाची समाधानकारकरित्या वाढ होते, त्याच्या पाकळ्या लांबतात, ते सगळं प्रक्रिया व्यवस्थित घडून येतात. जर मुळात म्हणलं की मगाशी म्हटल्याप्रमाणे जर पानावर लवकर डावणी आला, भुरी आला, करपा आला, तर ज्या भागावर डावणी भुरी वगैरे करपा आलेला आहे, भुरी आली तर ते म्हणजे जसं माणूस खंगून टीबी झाल्यावर मरतो अशा पद्धतीनं भुरी हे सगळ्यात वाईट रोग आहे. खूप कार्बोहायड्रेट साठवलेलं अन्न साठा ते खातं, खूप वेगानं खातं, तो कंट्रोल करणं खूप कठीण असतं. कारण पानाच्या दोन्ही बाजूवर तो येत असतो आणि सरफेस म्हणजे पानाच्या पृष्ठभागावरच तो येत असतो. मग संपूर्ण पानावर व्यवस्थितपणे जर स्प्रे बसला असेल तरच भुरी कंट्रोल होण्याची शक्यता जास्त राहते. तर त्यासाठी स्प्रे व्यवस्थित बसणं, पानावर प्रत्येक पानावर कव्हरेज कसं होईल, पानं सगळी कशी भिजतील हे पाहणं नितांत आवश्यक आहे. त्यासाठी मी गेल्या वेळेला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की आता काडीच्या तळाकडली 2-3 पानं काढून घ्या. त्यांचा काही उपयोग नसतो. आता ती अन्न करायची थांबलेली असतात. पानं टोकाकडली आता खूप अन्न तयार करत असतात आणि मग त्या अन्नावर, तयार केलेल्या अन्नावर काडीच्या तळाकडली पानं जगत असतात. मग पानांनी तयार केलेलं अन्न हे मुळ्याकडे साठलं पाहिजे, खोडात साठलं पाहिजे. या पानांना न जाता खोडात किंवा मुळ्यात कसं जास्त साठेल या दृष्टीनं आता आपण विचार केला तर काडीच्या तळाकडली 2-3-4 पानं तुम्ही आता काढून टाकली तर त्या पानांना जे अन्न जाणार आहे वाया ते जाणार नाही आणि मग खोडा ओलांड्याजवळचा भाग असा रिकामा झाल्यामुळं तिथलं मायक्रो क्लायमेट म्हणजे सूक्ष्म वातावरण जे असतं ते खूप चांगलं राहतं आणि अशी तिथं हवा खेळती राहिल्यामुळं ती पानं रोगकिडीला लवकर बळी पडत नाहीत. म्हणजे त्या पानांचं संरक्षण चांगलं होतं. पाऊस जरी पडला तर तिथं हवा खेळती राहिल्यामुळं पानावरचं दव लवकर हडकतं आणि मग असं पानावरचं दव लवकर हडकलं की ती पानं रोगाला लवकर बळी पडत नाहीत. आणि म्हणून ही पानं सांभाळण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा. सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत आपल्याला ही पानं चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आत्ताची बुरशीनाशक खूप महत्वाची आहेत. तुम्ही जर जुलैमध्ये मारतो वगैरे म्हणला आणि जुलैमध्ये सतत जर पाऊस पडत राहिला तर मग अवघड होऊन बसतं. तर जुलैमध्ये तुम्ही मारू शकता, ऑगस्टमध्ये मारू शकता. जर ज्यावेळेला पाऊस कमी असेल, पाऊस नसेल, ऊन पडलेला असेल त्यावेळेला तुम्ही मारू शकता. परंतु आत्ताची सुद्धा बुरशीनाशक खूप महत्वाची आहेत. पानावर त्या बुरशीनाशकाचा एक थर बसू द्या, तो थर चिटकून राहण्यासाठी सिलिसिक ऍसिड म्हणजे मॅग्झिसिलियनॉल वगैरे याचा उपयोग करा. पानातली इतर अन्नद्रव्ये वाढण्यासाठी पालाश असेल किंवा झिंक असेल, बोरॉन असेल, कॅल्शियम असेल, स्फुरद असेल, हे वाढण्यासाठी पोषण द्रव्यांचा म्हणजेच तुम्हाला सांगायचं झालं तर मॅग्झिचिल फ्लावरिंग आहे, मॅग्झी रिच आहे, मॅग्झी बायोके आहे, यांचा तुम्ही उपयोग करू शकता, ज्याच्यामुळे तुमच्या पानात ती सहजरित्या शोषली जातात आणि मग पानाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पानं निरोगी राहतात. आणि म्हणून ज्या ज्या काळात ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक करायला पाहिजेत, म्हणजेच तुमच्या बागेचं संरक्षण चांगलं होईल, बाग निरोगी राहील. तुम्ही या गोष्टीची काळजी करत नाही, त्याचं एक मी उदाहरण सांगतो. तुम्ही या पानाकडे पहा, मी पान तुम्हाला दाखवतोय, हे पान पहा, मी हे पान तुम्हाला दोन्ही बाजूकडून दाखवणार आहे. माझ्या मते हे पान सगळ्या लोकांनी पाहिलं असेल. हे पान पहा पुन्हा एक वेळ, दुसरं आणखी त्याच पद्धतीचं मी पान दाखवतो. हे पान पहा, या पानाकडे तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला दिसून येईल की पानाच्या शिराच्या मधला भाग सगळा पिवळा पडलेला आहे, पानं वाकडी व्हायला लागलेली आहेत, पानाच्या शिरा तांबूस तपकिरी झालेल्या आहेत आणि हे पाऊस पडल्यानंतर खूप दिसायला लागलेलं आहे. याला महत्वाचं कारण म्हणजे पाऊस पडताना जमिनीतील नायट्रेट नत्राचं प्रमाण खूप वाढतं आणि याचं जमिनीतील नायट्रेट नत्राचं प्रमाण वाढलं की डॉगरीज हा रोस्टॉक असा आहे की त्याला नायट्रेट नत्र खूप आवडतो
आणि मग पाऊस पडला की काय होतं, डॉगरीच्या मळ्याला नायट्रेट नत्र खूप आवडत असल्यामुळे तो नायट्रेट नत्र खूप वेगानं घेतला जातो, तो पानाकडे जातो आणि मग पानात नायट्रेट नत्र वाढल्यामुळं पालाची कमतरता निर्माण होते. म्हणजेच याला असं म्हणता येईल, याला इंग्लिशमध्ये स्प्रिंग फेवर असं म्हणतात. म्हणजे नायट्रेट नत्र, पानातील नायट्रेट नत्र वाढल्यामुळं निर्माण झालेली पालाची कमतरता. मी पान पुन्हा एक वेळ तुम्हाला दाखवतो, तुम्ही त्याचं जरा काळजीपूर्वक निरीक्षण करा. ही खूप गंभीर समस्या आता सगळीकडे झालेली आहे. या पानाकडे तुम्ही नीट काळजीपूर्वक पहा, तर यालाच स्प्रिंग फेवर असं म्हणतात. म्हणजे पाऊस पडल्यानंतर पावसाच्या पाण्यातून नायट्रेट नत्र खूप जमिनीत येतं. ज्या ज्या वेळेला विजा चमकतात आकाशात, त्या वेळेला खूप नायट्रेट नत्र तयार होतं पावसाच्या पाण्यामुळं. आणि मग ह्या पावसाच्या पाण्यात विजा चमकल्या की खूप नायट्रेट नत्र तयार होतं आणि ते नत्र जमिनीत आलं की मुळ्या, मी मगाशी म्हटलं की डॉगरीजला नायट्रेट नत्र खूप आवडतं मुळ्यांना, ते खूप फास्टली घेतलं जातं आणि मग ते पानात साठतं आणि मग पानातील नायट्रेट नत्राची पातळी वाढते आणि पालाची पातळी कमी होते. कारण तुम्ही या कटिंगला म्हणजे एप्रिल कटिंगला बरेचसे लोक पालाश खूप कमी देतात, काही लोक देतच नाही. एक ध्यानात ठेवा, ऑक्टोबर कटिंगचा जर विचार केला, 12 टन माल निघाला तर सर्वसाधारणपणे एका टन द्राक्षातून 5 किलो इतका पालाश जातो. म्हणजे एक टन द्राक्षातून मग 12 टन द्राक्ष निघाले तर 60 किलो इतका पालाश द्राक्षातून मार्केटला जातो. आता तो जमिनीत राहिलेला नाही, कारण हा सगळा पालाश जमिनीतून घेतला जातो. आणि त्यामुळे होतं काय बघा, 12 टन द्राक्षे एकरातून घेतली, 60 किलो पालाश मार्केटला गेला, जमिनीतली पालाची, मूळ परिसरातील पालाची पातळी खूप घटली. मग काय होतंय, तुम्ही एप्रिलला पालाश खूप महाग आहे, त्याची खूप म्हणजे दर खूप वाढलेले आहेत आणि मग एप्रिलला काय होतं, डीएपी सारखी अशी इतर खतं दिली जातात, तुलनेनं तेवढं पालाश दिलं जात नाही किंवा बरेच लोक देतच नाहीत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पाऊस पडला की नायट्रेट नत्र खूप घेतलं जातं आणि त्या भागामध्ये पुन्हा मग पानामध्ये नायट्रेट नत्र वाढल्यामुळे निर्माण होणारी पालाची कमतरता ही होते. त्याला स्प्रिंग फेवर असं म्हणतात. त्याची पानं शक्यतो अशी दिसतात, पानाच्या 2 शिरामधला भाग सगळा पिवळा पडलेला असतो, शिरा ह्या तांबूस तपकिरी झालेल्या असतात, काही वेळेला पानावर जळल्यासारखे असे डाग येतात, गोलाकार असे डाग येतात. ही सगळी लक्षणं आपल्याला एकंदरीत आता खूप दिसायला लागलेली आहेत. त्याला महत्वाचं कारण म्हणजे मूळ परिसरातील पालाची घटलेली पातळी आणि त्यामुळं पानातील घटलेली पालाची पातळी. तर हे या पालाची भरपाई करणं नितांत आवश्यक आहे. या परिस्थितीमध्ये जर तुम्ही पालाची पातळीची कमी झालेल्या पातळीची भरपाई नाही केली तर ऑक्टोबरला घर येण्याची शक्यता खूप कमी राहते. कारण हे पान किती कमकुवत झालंय बघा. हरितद्रव्य यात आहे का? पानातलं हरितद्रव्य अन्न तयार करण्याचं काम करतो, म्हणजे हिरवा भाग. आता इथं हिरवा भाग राहिलेला नाही, बराचसा भाग पिवळा पडलाय आणि मग अशी पानं कार्बोहायड्रेट खूप कमी तयार करतात आणि झाडांच्या दृष्टीनं कार्बोहायड्रेट हे खूप महत्वाचा भाग आहे. तो जेवढा मुळ्यात आणि खोडात साठवला जातो तेवढं ऑक्टोबर नंतर घडाचा आकार, घडातील मण्यांचा आकार, घडातील मण्यांची संख्या, नंतर घडाची रोग प्रतिकारक क्षमता, पानाची रोग प्रतिकारक क्षमता, हे सगळं मुळ्यात आणि खोडात किती कार्बोहायड्रेट साठवलेलं आहे याच्याशी निगडीत राहतं. आणि मग काय होतं बघा, तुम्ही जर असं कार्बोहायड्रेट कमी साठला असेल तर मग येणाऱ्या फुटी पिवळ्या राहतात, त्यांची वाढ समाधानकारकरित्या होत नाही. मग आपण तिथं खतं देत राहतो, खूप खतं, पोटॅशियम नायट्रेट किंवा 13-0-45 द्या, डीएपी द्या, 12-61 द्या, असं आपलं सुरू राहतं किंवा युरिया, फॉस्फरिक ऍसिड यासारखी खतं दिली जातात. खरं वास्तविक पानाचं वय 30 दिवस झाल्यानंतर पान अन्न तयार करायला लागतं आणि तोपर्यंत तुम्ही खतं द्यायचा प्रयत्न करू नका. पानं ती खतं घेऊ शकत नाहीत किंवा मुळ्या सुद्धा ती खतं घेत नाहीत. पानाचं वय चांगलं 30 दिवस झालं की मग पानातून बाष्पीभवनाच्या रूपानं पाणी बाहेर निघून जायला लागलं की मुळ्याकडून अन्न शोषायला सुरुवात होते आणि मग ते अन्न
पानाकडे जातं. आणि म्हणून तुम्हाला जर नत्र स्फुरद वगैरे द्यायचं असेल तर ते शक्यतो कटिंग नंतर 25 दिवसापर्यंत द्या. 25 दिवसानंतर त्याच्या आत जे तुम्ही डीएपी वगैरे देता किंवा इतर खतं देता त्यांचा फारसा फायदा होत नाही. बरीचशी खतं ती ड्रीपच्या पाणी दिल्यामुळं किंवा पाऊस पडल्यामुळं मूळ परिसरातून बाजूला जातात. आणि म्हणून जर तुम्हाला ऑक्टोबरला खत द्यायचं असेल तर शक्यतो कटिंग नंतर 15-20 दिवसानंतरच द्या. त्याच्या आत शक्यतो देऊ नका, त्याचा काही उपयोग होत नाही. पानं यायची असतात आणि मग नत्र वाढलं तर फुटी रोगाला लवकर बळी पडतात. तर हे घडू नये यासाठी आणि येणाऱ्या फुटी ऑक्टोबर नंतर चांगल्या राहायच्या असतील, निरोगी राहायची असतील, घडाची वाढ चांगली राहायची असेल, गडपूस किंवा घडगड व्हायची नसेल तर आत्ताची पानं खूप महत्वाची आहे. आत्ताची पानं कटिंग पर्यंत, ऑक्टोबर कटिंग पर्यंत कशी सुरक्षित राहतील, जास्तीत जास्त पानं कशी झाडावर राहतील, निदान 60% तरी चांगली पानं झाडावर असणं आवश्यक आहे. अशी 60% पानं टिकवण्यासाठी आत्ताच कमी खर्चीची बुरशीनाशक आहेत. बोर्डोमिसिन असेल, कॉपर ऑक्सिक्लोराइड असेल, कॉपर हायड्रॉक्साइड असेल, थाई न्यूट्री असेल, यासारख्या कुबानिल असेल, यासारख्या बुरशीनाशकानं पानं चांगली भिजवून घ्या. त्याच्यावर पानावर, सगळ्या पानावर त्याचा थर बसू द्या. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे बघा, पानाचा जो भाग बुरशीनाशकापासून वाचलेला असतो, ज्याच्यावर बुरशीनाशक बसलेलं नसतं, तिथं हमखास डावणी किंवा भुरी येण्याची शक्यता आता राहते. आणि म्हणून कव्हरेज संपूर्ण पर्णक्षेत्रावर कसं बुरशीनाशक बसेल या दृष्टीनं आता प्रयत्न करा. याशिवाय हे पान मी तुम्हाला दाखवलं, या पानामध्ये पालाची खूप कमतरता आहे. नायट्रेट नत्र वाढल्यामुळं त्याला स्प्रिंग फेवर असं म्हणतात. तर याचा काळी पक्वतेवर विपरीत परिणाम होत असतो. कार्बोहायड्रेट निर्मितीवर विपरीत परिणाम होत असतो. घड निर्मितीवर विपरीत परिणाम होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन पानावर स्प्रेद्वारे, मग तुम्हाला स्प्रेद्वारे द्यायचं असेल तर फ्रुटफुल आहे, मॅक्झी बायोके आहे, हे वापरायला हरकत नाही. जमिनीतून 0050 किंवा 05234 यासारखी खतं द्यायला स्फुरद कमतरता असेल तरच 05234 द्या. फक्त पालाश कमतरता असेल तर 0050 द्या. आणि मग तुम्हाला जर 05234 वगैरे वापरायचं नसेल, स्फुरदाची कमतरता असेल तर फॉस्फरिक ऍसिड 0050 बरोबर द्यायला काही सुद्धा हरकत नाही. आणि मग अशा पद्धतीनं तुम्हाला खूप देणं शक्य नसलं तर टप्प्याटप्प्याने 5-10 किलो आठवड्यातनं असं देत राहावा. आणि मग खूपच पालाश कमतरता असेल बागेत तर मात्र एकाच वेळी एकदम 50 ते 60 किलो पालाश ड्रीप खाली विस्कटून देणं आवश्यक आहे. म्हणजे मी दाखवलेली जी पानं आहे तेवढी गंभीर परिस्थिती बागेत निर्माण होणार नाही. अशी गंभीर परिस्थिती आपल्या बागेत होऊ नये म्हणून आजच काळजी घ्या. आत्ताच ती वेळ आहे. पुन्हा तुम्ही प्रयत्न करायला लागलात तर यामध्ये फारशी सुधारणा होत नाही. आता सुद्धा तुम्ही फारशी सुधारणा होणं अपेक्षित धरू नका. पुढची तरी पानं सुरक्षित राहतील या दृष्टीनं प्रयत्न करा. पालाश निश्चितपणे द्या, चांगलं द्या. पालाश स्प्रेद्वारे द्या, जमिनीतून द्या, पण द्या. हे केलं तरच तुमची पानं सुरक्षित राहतील, तरच तुम्हाला चांगले घड मिळतील, घडाचा आकार चांगला मिळेल. ऑक्टोबर नंतर गडपूस, गडगड यासारख्या समस्या उद्भवणार नाहीत. तर त्यासाठी मग पानदेठ पृथक्करण करून घ्या. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. कुठली कमतरता आहे हे तुम्हाला कळून आलं पाहिजे. आम्ही सांगतोय ह्याच्यापेक्षा असं पान झालंय तर मग त्या पानांचं तुम्ही पृथक्करण करून घ्या, म्हणजे त्या पानदेठाचं, म्हणजे तुम्हाला खात्री पटेल की बाबा खरोखरच यात पालाश कमतरता निर्माण झालेली आहे आणि आपल्याला पालाचा उपयोग करणं आवश्यक आहे. तर ही खरोखर गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे. एवढं सहज तुम्ही घेऊ नका. त्याचे खूप मोठे दुष्परिणाम ऑक्टोबर कटिंग नंतर आपल्याला दिसून येतात. ही कमतरता लगेच भरून काढा. आता जी पानं पिवळी पडले ती फारशी हिरवी होणं शक्यता कमी असते, तरी सुद्धा पालाश द्या. जी काही पानात सुधारणा होईल ती निश्चितपणे चांगली असेल, तुमच्या उपयोगी असेल. त्यासाठी पालाश द्या. सल्फेट ऑफ पोटॅशचा शक्यतो उपयोग करा. ज्यायोगे पानं अशी होणार नाहीत. याशिवाय पानं अशी वाकडी झाली की पानाचा जो आतला वाकडा भाग असतो त्यात बुरशीनाशक बसत नाही.
आणि मग तिथं लवकर भुरी येण्याची शक्यता राहते, किंवा तिथं किडी लपून म्हणजे माईट सारख्या वगैरे किडी तिथं लपून राहण्याची शक्यता असते आणि मग किडीचा प्रादुर्भाव सुद्धा वाढण्याची शक्यता राहते. आणि म्हणून या समस्येकडं सहज पाहू नका, ही गंभीर समस्या आहे. अशी समस्या आपल्या बागेमध्ये दिसत असेल तर पालाचा उपयोग कराच. ज्या योगे आपली बाग सुरक्षित राहील, आपले घड सुरक्षित राहतील, घडांचा आकार आपल्याला चांगला मिळेल, काडी लवकर पिकेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही पालाश हे आत्ताच द्राक्षवेलींना द्या. खूप वेळ झालेला नाही, अजून तसं 70 दिवस झाले तरी अजून एक 20-25 दिवस चांगले आहेत, ज्या काळात पालाश खूप घेतलं जातं. तसा 90 किंवा 95 दिवसापर्यंतचा कालावधीच असा असतो की ज्या कालावधीमध्ये खूप पालाश घेतलं जातं. आणि मग याच कालावधीत तुम्ही जर मूळ परिसरामध्ये पालाश टाकलं तर ते पालाश लवकर घेतलं जाईल आणि मग जी कमतरता आज तुम्हाला पानावर दिसते ती कमतरता फार मोठ्या स्वरूपात आपल्याला दिसणार नाही. ती कमतरता नष्ट व्हायला सुरुवात होईल. तर ही गोष्ट तुम्ही समजून घेऊन याचा विचार तुम्ही करणं आवश्यक आहे. याशिवाय मगाशी मी सांगितलं की काही किडी, उदाहरणार्थ आत्ताच्या ह्या हवामानातच मुख्यतः स्टेम बोरर, खूप किडी कंट्रोल करणं अवघड असतं, कारण ही किडी बागेत संध्याकाळी येते. त्यासाठी संध्याकाळी कीटकनाशक मारणं आवश्यक आहे. ती किडी मातीत वगैरे असेल किंवा खोडाच्या सालीत लपलेली असेल तर कंट्रोल करणं पुन्हा अवघड होतं. तर यासाठी त्याचे पतंग पकडण्यासाठी बागेत जर तुम्ही प्रकाश सापळे लावले तर प्रकाश प्रकाशाजवळ ह्या किडीचे पतंग लवकर येतात आणि मग ते कंट्रोल करणं सोपं होतं. अर्थात एक गोष्ट महत्वाची आहे की परिसरात जेवढ्या बागा आहेत तेवढ्या सगळ्या बागायतदारांनी प्रकाश सापळे लावले पाहिजेत. एखाद्यानं लावले आणि बाकीच्यानं नाही लावले तर ते त्या परिसरातील सगळे जे स्टेम बोररचे पतंग आहेत ते तिथं एकत्रित होण्याची शक्यता राहते आणि त्या द्राक्ष बागायतदाराला धोका पोचण्याची शक्यता राहते. आणि म्हणून एखादी मीटिंग घेऊन किंवा सगळ्या शेतकऱ्याला सूचना देऊन या दिवशी आपण काही दिवस लाईट ट्रॅप बागेत लावूया, प्रकाश सापळे आपण बागेत लावूया, असं जर तुम्ही सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्यांनी जर असे प्रकाश सापळे लावले तर ही जी किडी आहे स्टेम बोरर, ही किडी याच कालावधीत कंट्रोल होईल आणि मग पुढे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला एवढा जाणवणार नाही. ही गोष्ट खरंच खूप महत्वाची आहे. कीटकनाशक कितीही मारून जी गोष्ट घडणार नाही, ती कोणतंही कीटकनाशक न मारता या मार्गाने ती प्रभावीपणे कंट्रोल करता येते आणि पुढची खूप मोठी डोकेदुखी कमी होते. म्हणून या मार्गाचा अवलंब बऱ्याचशा किंवा सर्व शेतकऱ्यांनी जिथं जिथं ही समस्या दिसून येते अशा सर्व शेतकऱ्यांनी याचा उपयोग करायला हरकत नाही. याशिवाय आणखी एका किडीविषयी बोलायला पाहिजे. आता तुम्ही जर कोवळ्या फुटी पाहिल्या, कोवळ्या फुटीवर पानाच्या पाठीमाग एक हिरवी किडी लहानशी अशी छोटी दिसते, त्याला लीफ हॉपर्स असं म्हणतात. या लीफ हॉपर्स किडीचा सुद्धा प्रादुर्भाव बऱ्याच भागामध्ये दिसतो. ते पानातील रस शोषतात, म्हणजे कार्बोहायड्रेट पानांनी तयार केलेलं अन्न शोषून घेतात, त्यामुळे पानं वाकडी तिकडी होतात. थ्रिप्सनं सुद्धा अशीच पानं होतात, वाकडी तिकडी झाल्यासारखी, चुरगळल्यासारखी वाकडी तिकडी होतात. तर आता थ्रिप्स आणि लीफ हॉपर्स या दोन किडीचा प्रादुर्भाव सगळीकडे दिसतोय. त्यामध्ये लीफ हॉपर मी सांगितलं की कंट्रोल करणं खूप अवघड असतं. ती किडी चटकन उडून जाते, खूप ती संवेदनाक्षम असते. जरा जरी काही चाहूल लागली औषधाची वगैरे तर त्यांना ती किडी उडून जाते किंवा जमिनीवर पडते आणि मग त्यामुळे काय होतं, ही किडी कंट्रोल करणं खूप अवघड होऊन बसतं. तर हे घडू नये यासाठी पानावर ती किडी कंट्रोल करण्यासाठी योग्य अशा कीटकनाशकाचा उपयोग करा. मग त्यामध्ये अपलाउड असेल वगैरे, युलाला वगैरे अशा अनेक कीटकनाशकांचा उपयोग करा. त्यासेल उपयोग ठरू शकतो. तर ती कीटकनाशकं तुम्ही व्यवस्थितपणे वापरा, चांगल्या पद्धतीनं त्यांचा उपयोग करा. बागेमध्ये आता मुंग्या दिसत असतील तर शक्यतो मुंगळे आणि मुंग्या आता बागेमध्ये दिसतात आणि ह्या मुंग्या आणि मुंगळेच मिलीबगची जे अंडी असतात ती जमिनीतून वर घेऊन जातात किंवा खोडाच्या सालीमध्ये लपवून ठेवतात. कारण ते जे मिलीबग असतात हे मिलीबग वेस्ट म्हणून चिकट पदार्थ जो बाहेर सोडतात तो गोड असतो
आणि ते मुंग्या आणि मुंगळ्यांचं अन्न असतं आणि त्यामुळे त्या मुंग्या आणि मुंगळे त्यांना वर घेऊन जातात आणि सालीत लपवून ठेवतात आणि असं ते सालीत लपले की मग काय होतं, तिथं मग चिकट पदार्थ दिसतात. मिलीबगची खूप अंडी, मिलीबगची वाढ खूप झपाट्यानं होत असते. एका वेळेला तांबडी जी अंडी दिसतात, तुम्ही बघितलं असेल, खूप सूक्ष्म अंडी असतात. 500,000 एका ह्याच्यात अंडी असतात आणि मग मिलीबगची वाढ खूप झपाट्यानं व्हायला लागते आणि मग ही किडी कंट्रोल करणं अवघड होतं. आणि त्यासाठी मुंग्या जमिनीवर होऊ नयेत, मुंगळे जमिनीवर होऊ नयेत किंवा झाले असतील तर ते कंट्रोल व्हावेत, त्यासाठी पायरोथ्राइड गटातलं म्हणजे अल्फामेथ्रिन सारखं किंवा त्याच्याबरोबर क्लोरोपायरिफॉस यासारखं कीटकनाशक जर तुम्ही बागेच्या जमिनीवर ड्रीपच्या पाईपावर, कारण ड्रीपच्या पाईपावर सुद्धा मुंग्या, त्या पाईपावरनं मुंग्यावर घोडावर जातात. आपण बागेत निरीक्षण असलं पाहिजे. आपण बागेत दररोज बघितलं पाहिजे आपल्या बागेमध्ये काय परिस्थिती झाली, आज काय झाले, उद्या काय झाली, हे सगळं निरीक्षण ठेवलं पाहिजे. ज्या दिवशी मुंग्या पुन्हा दिसतील त्या दिवशी पुन्हा मुंग्यासाठी कीटकनाशक मारणं आवश्यक आहे. या मुंग्या आणि मुंगळे तुम्ही जर एक वेळ बागेतले चांगल्या पद्धतीने कंट्रोल केले तर ऑक्टोबर नंतरची मुख्य डोकेदुखी असते मिलीबगची, ती मिलीबगची डोकेदुखी पूर्णपणे संपुष्टात येते. परंतु आत्ता स्प्रे घ्या, आत्ता खरं खूप गुंतागुंतीची वेळ नसते, आपल्याला मोकळा वेळ असतो आणि मग अशा वेळेमध्ये तुम्ही जर जमिनीवर, खोडावर चांगल्या पद्धतीनं, ओलांड्यावर चांगल्या पद्धतीनं क्लोरोपायरिफॉस असेल, इमिडाक्लोप्रिड असेल किंवा अप्लाउड असेल, यासारख्या कीटकनाशकांचा जर स्प्रे घेतला तर निश्चितपणे मिलीबग चांगल्या पद्धतीनं कंट्रोलमध्ये राहतो. मिलीबग कंट्रोल कराच, त्याच्या कंट्रोलच्या प्रयत्नासाठी राहा. पालाश जमिनीतून दिलं नसेल तर जमिनीतून द्याच, ते देणं नितांत आवश्यक आहे. आता तसा विचार केला तर ज्या लोकांना ऑगस्ट शेवट कटिंग घ्यायचं आहे त्या लोकांनी जमिनीमध्ये आता शेणखत, पालापाचोळा हे टाकायला सुरुवात करायला पाहिजे किंवा सुपर फॉस्फेट वगैरे यासारखी जी खतं आहेत ती आता टाकायला सुरुवात करायला पाहिजे. कारण कवठे मंकाळ वगैरे परिसरातले जे लोक आहेत ते ऑगस्ट मध्ये कटिंग घ्यायला सुरुवात करतात. तर आता जर तुम्ही म्हणजे आणखी 15-20 दिवसानं अशी जर खतं द्यायला सुरुवात केली तर त्यांचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो, मुळ्या चांगल्या पद्धतीने वाढतात आणि मग ऑक्टोबर नंतर येणाऱ्या घराच्या वाढीला खूप चांगल्या पद्धतीनं चालना मिळू शकते. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण कटिंग कधी घेतो, कधी घेणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आपल्या कामाचं नियोजन असलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं प्रत्येक परिसरामध्ये कटिंगची वेळ वेगळी असते. कवठे मंकाळ परिसरामध्ये जुलै शेवट किंवा ऑगस्ट मध्ये कटिंग घेतात. पलूस परिसराचा विचार केला तर ते ऑक्टोबर शेवट, नोव्हेंबर मध्ये सुद्धा कटिंग घेतात. म्हणजे प्रत्येक भागामध्ये कटिंग घेण्याच्या तारखा भिन्न असतात आणि त्यामुळे कामाच्या वेळा सुद्धा भिन्न राहतात. तर या कामाचं स्वरूप किंवा ऑक्टोबर कटिंग कधी आपल्याला घ्यायचं आहे, सप्टेंबर मध्ये घ्यायचं आहे, सप्टेंबर शेवट घ्यायचं आहे, हे सगळं समजून घेऊन त्याचं नियोजन करून खतं कधी द्यायची, म्हणजे शेणखत असेल, पालापाचोळा असेल किंवा हिरवळीची खतं असतील. आता बागेमध्ये तुम्ही ताक, देंच्या किंवा कडधान्याची पिकं, उडीद वगैरे, मूग, असं मूग मटकी असेल, थोडाफार मका असेल, चवळी असेल, यासारखी बागेमध्ये पिकं घेऊ शकता किंवा ड्रीप खाली घेऊ शकता. ती उकडून तुम्ही त्या ड्रीप खाली टाकली तरी चालतं. तेवढाच तो हिरवळीच्या खताचा भाग मूळ परिसराच्या बाहेर जातात, ती त्या पिकाच्या मुळ्याद्वारे घेतली जातात आणि म्हणून खताचा वाया जाणारा बराचसा भाग पुन्हा उपयोगात आणला जातो. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही आपल्या कामाचं नियोजन करा. मुख्यतः बुरशीनाशकांचा उपयोग या कालावधीमध्ये खूप महत्वाचा आहे. त्यासाठी मी वेगवेगळी बुरशीनाशकं तुम्हाला सांगितलेली आहेत. कुठल्या किडी येणार, कुठल्या बुरशी येणार, म्हणजे रोग कुठले येणार, याविषयीच्या मी तुम्हाला कल्पना दिलेली आहे. त्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आत्ताच्या कामाचं स्वरूप तुम्ही ठरवा. हीच वेळ आहे. पुन्हा जर एखाद्या वेळ मोठं वादळ झालं मुंबईत वगैरे तर पाऊस पडायला सुरुवात होतो आणि त्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे.
आणि मग त्या गोष्टीची वाट बघत बसण्यापेक्षा आता स्वच्छ वातावरण आहे, या परिसरामध्ये या परिस्थितीमध्ये बुरशीनाशक मारून आपल्याला पानावर थर घेता येईल, पानावरती बुरशीनाशक मारता येतील, हीच वेळ आहे. बोर्डो मिश्रण तयार करायचं असेल, जर तुम्हाला योग्य पद्धतीने तयार करता येत असेल तर करायला हरकत नाही. बोर्डो मिश्रणामध्ये तुम्ही सल्फेट ऑफ पोटॅश मिसळू शकता किंवा बोरिक ऍसिड वगैरे मिसळू शकता. या कालावधीमध्ये बोरॉन हा सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे. मगाशी म्हणलं मी 60-70 दिवस झालेले आहेत कटिंग नंतर. 60 या कालावधीमध्ये पानामध्ये खूप कार्बोहायड्रेट तयार होत असतं. ते कार्बोहायड्रेट तिथनं वाहून दुसरीकडे नेलं तरच पानं पुन्हा अन्न तयार करतात. म्हणजे पाना नाहीतर काय होतंय, एक वेळ माझं पोट भरलं की मी काय म्हणतो आता जेवायला नको, तसं पानाचं असतं. एक वेळ पानात भरपूर कार्बोहायड्रेट तयार झालं तर पान पुन्हा कार्बोहायड्रेट फारसं तयार करत नाही. तर मग बोरॉन सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्ये, कॅल्शियम सारखं सूक्ष्म अन्नद्रव्य या सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा किंवा अन्नद्रव्यांचा उपयोग करून ते पानातलं साठलेलं कार्बोहायड्रेट काड्याकडे कसं जाईल, मुळाकडे कसं जाईल, खोडात कसं साठेल आणि मग पानं पुन्हा कशी कार्बोहायड्रेट तयार करतील, याकडे तुम्ही लक्ष देऊन बोरॉन किंवा कॅल्शियम किंवा स्फुरद हे जी अन्नद्रव्य आहेत यांचा योग्य पद्धतीने उपयोग करा. म्हणजे कार्बोहायड्रेट मुळ्यात साठेल, पांढऱ्या मुळ्या वाढायला लागतील मग चांगल्या. या परिस्थितीत जर पांढऱ्या मुळ्या, कारण पांढऱ्या मुळ्याच्या वाढीला आता खूप चांगली परिस्थिती आहे, ह्युमिडिटी वाढलेली आहे, जमिनीतला ओलावा वाढलेला आहे, मूळ परिसरामध्ये शेणखत किंवा पालापाचोळा म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन खूप आहे, सेंद्रिय पदार्थ खूप आहेत. अशा वेळेला पांढऱ्या मुळ्या खूप चांगल्या वाढतात आणि त्या वाढत असताना त्याच्यामध्ये सायटोकायनिन, ऑक्झिन यासारखी संजीवक तयार होतात आणि ती वर गेली की मग घडाचा आकार वाढायला मदत होते. याशिवाय पांढऱ्या मुळ्या तर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन कामाचं नियोजन करा. मगाशी सांगितल्या पद्धतीनं तुम्हाला कटिंग कधी घ्यायचं आहे, ऑक्टोबर कटिंग कधी घ्यायचं आहे किंवा एप्रिल कटिंग घेऊन किती दिवस झालेले आहेत, ह्या सगळ्या दिवसाचा हिशोब करून तुम्हाला खताचं नियोजन असेल, बुरशीनाशकाचं नियोजन असेल, कुठल्या कटिंगचं हे सगळं करावं लागतं. कारण सगळेच एका वेळेला कटिंग घेतात 1 एप्रिलला, म्हणजे 1 एप्रिलला किंवा 10 एप्रिल पर्यंत घेतात असं काही नाही. अगदी मे मध्ये सुद्धा कटिंग घेणारे खूप लोक असतात आणि मग मे मधल्या कटिंग झालेल्या लोकांचा विचार केला तर आता तिथं 40-50 दिवस झालेले आहेत, कुठेतरी काडीचा शेंडा मारायला आलेला आहे. मग तिथं संजीवक म्हणजे युरियासिल असेल, 6B असेल, डिओसिन असेल यांचा उपयोग करणं आवश्यक आहे. गेल्या वेळेला काही एका शेतकऱ्यानं प्रश्न विचारला होता की बाबा टिल्ट मारणं फायदेशीर असतं का? असं काहीही नाही, टिल्ट मारणं अजिबात फायदेशीर असत नाही. ते बुरशीनाशक आहे, ते काही संजीवक नाही. भुरी सारख्या रोगावर ते काम करू शकतं, परंतु ते तितकं प्रभावी काम करत नाही आता भुरीवर. उगीच लोक सांगतात त्याच्यामुळे एक घडतं की फुटींची वाढ खूप नियंत्रणात राहते, परंतु मग वाढ नियंत्रक असं असावं की ज्याच्यामुळं आपल्या बागेला फायदा होईल. त्यामध्ये मी सांगितलं की लिव्होसिन हे वाढ निरोधक खूप फायदेशीर आहे. अशा वाढ निरोधकांचा उपयोग करा. कोणतरी सांगतंय कंपनीवाले किंवा दुकानदार सांगतात म्हणून टिलचा उपयोग करू नका. पानं काळी दिसतात मला माहित आहे, त्यामुळे पानाला पक्वता येते हेही मला माहित आहे, मला हे सगळं दिसतंय, मी हे अनुभवलेलं आहे, परंतु त्याचा फारसा फायदा होत नाही, उपयोग होत नाही. आपल्याला चांगलं चित्र दिसतं बागेत, परंतु ते चित्र फसवं असतं, त्यापासून सावध राहा. अशा गोष्टींचा शक्यतो म्हणण्यापेक्षा उपयोगच करू नका, तरच ते फायदेशीर होईल. काही लोक इथ्रेल सुद्धा आता मारतात आणि इथ्रेल ही पक्वता लवकर आणतं आणि मग इथ्रेल आपण पानगळीसाठी किंवा घडाला रंग येण्यासाठी किंवा घडाची पक्वता येण्यासाठी वापरतो. आता तुम्हाला पानं पक्व करून पानगळ करून घ्यायची आहे का? नाही. आणि मग कशासाठी अशा नको त्या घटकांचा उपयोग करताय ज्यामुळे दुकानदारांचा फायदा होईल किंवा कंपनीचा फायदा होईल, तुम्हाला मात्र त्यातून फारसं काही साध्य होणार नाही, झाला तर खूप मोठा तोटा होईल तुमचा. आणि मग इथ्रेल मारलं की पानं कमकुवत बनतात. मग अशी पानं कमकुवत बनलं की अशी पानं रोगाला लवकर बळी पडतात. मग ऑक्टोबर कटिंगच्या अगोदरच ती गळून गेलेली दिसतात. काळजी घ्या.
पाऊस पडला की पानातली अन्नद्रव्ये बरीचशी पावसाद्वारे धुवून जातात. तुम्हाला अशी कल्पना नसेल की पाऊस जर 4, 5, 6 तास असा कंटिन्युअस पाऊस पडत राहिला, पावसाळ्यात असा पडत राहतो, तर जेवढा पानातली अन्नद्रव्ये त्या पावसामुळे धुवून जातात आणि म्हणून पाऊस पडल्यानंतर पानं निस्तेज दिसतात. तर मग त्या काळात पाऊस खूप पडून गेला की पुन्हा अन्नद्रव्याची भरपाई. मग त्यासाठी मॅक्झी बायोकेज असेल किंवा मॅक्झी रिच असेल किंवा फ्लावरिंग असेल, यासारख्या मॅक्झी चिल फ्लावरिंग यासारख्या पोषण द्रव्यांचा उपयोग करा. पानं सतेज राहिली पाहिजेत, हिरवीगार राहिली पाहिजेत, शेवटपर्यंत त्याच्यामध्ये कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता नाही राहिली पाहिजे, या दृष्टीनं प्रयत्न करत जावा. पाऊस पडला की हे काळजी घ्याच. पाऊस पडून खूप गेला, पुन्हा ऊन पडलं तर निश्चितपणे या अन्नद्रव्याची भरपाई करायला विसरू नका. मॅक्झी बायोके असेल, मॅक्झी रिच असेल किंवा मॅक्झी चिल फ्लावरिंग असेल, या फ्लावरिंग मध्ये झिंक आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे, कॅल्शियम आहे, यासारखी अत्यंत चांगली अशी पोषण द्रव्ये आहेत. मॉलिब्डेनम आणि बोरॉन हे नत्राचं पचन करतं. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, पानातलं नायट्रेट नत्र वाढलेलं आहे. याचं पचन जर करायचं असेल, कारण ते आता पानात गेलंय, त्याचं पचन होऊन त्याचं प्रथिनात रूपांतर व्हायला पाहिजे, आणि त्याचं पचन होऊन त्याचं प्रथिनात रूपांतर व्हायचं असेल तर तुम्हाला आता मगाशी म्हणल्याप्रमाणे मॅग्नेशियम फ्लावरिंग यासारखं किंवा मॉलिब्डेनम किंवा बोरिक ऍसिड, अमोनियम मॉलिब्डेट किंवा बोरिक ऍसिड यासारखी पोषण द्रव्यांचा उपयोग करणं खूप फायदेशीर ठरेल. त्यामुळे मगाशी मी सांगितलेल्या पद्धतीनं बोरॉनमुळे अन्नद्रव्ये पानांनी तयार केलेलं कार्बोहायड्रेट काडीकडे जाईल, काडीतनं मुळ्याकडे जाईल, मुळ्यामध्ये त्याचा साठा वाढेल. महत्वाच्या गोष्टी आहेत. अशी ही महत्वाची कामं करण्याचा आता काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारायला हरकत नाही. थोडासा वेळ आहे. किती वाजलेत? किती वाजलेत? 20 मिनिट अजून? अरे मला इथे टाइम दिसेना ना. ठीक आहे, मी बोलतो. नमस्कार. आता सरांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जी आपण पोटॅशियम डिफिशियन्सी बघत होतो पिकामध्ये, वेगळीकडे तेच दिसलं आहे. लॅबमध्ये पण भरपूर लोक शेतकरी आपल्याकडे त्याच प्रॉब्लेम घेऊन येत आहेत. त्याला सरांनी जी स्प्रिंग फ्युअर म्हणून सांगितलं, ही गोष्ट टेक्निकल गोष्ट आहे. आतापर्यंत आपल्याला कुठल्याच माध्यमातून किंवा कोणत्याही कंपनीवाला किंवा अशा गोष्टीबद्दल आपण माहितीपूर्वक नाही आपल्याला माहिती यायची. म्हणजे स्प्रिंग फ्युअर काय होतं, हवेतील नायट्रोजन पिकामध्ये घुसला कसा, वाऱ्याचा आणि पावसाचा विस्तार चमकल्यामुळे नायट्रोजन कसा गेला पिकामध्ये, आणि त्यामुळे काय दुष्परिणाम व्हायला आहेत. पोटॅश कमी व्हायला लागलं, मॅग्नेशियम कमी व्हायला लागलं पाण्यामधलं, त्यामुळे वाट्या व्हायला लागल्या. हे सर्व कंट्रोल करण्यासाठी आपले मॅग्नेशियम बायोकेचे स्प्रे घेणं फुटबॉल सोबत आणि 50 ड्रिप न सोडणं, ही कशी काळजीपूर्वक गोष्ट आहे. त्या दोन गोष्टी आतापर्यंत आपण केल्या तर ह्या पण आपल्याला या कंट्रोल करता येईल. आणि सरांनी आणखी गोष्ट सांगितली की आपल्याला मिलीबग हा आपला दुश्मन आहे ऑक्टोबर मधला. त्याचा आत्ताच कंट्रोल केलं नाही तो आपल्याला पुढे त्रासदायक होणारच आहे. तर तो आपल्याला पुढे त्रास कमी करण्यासाठी आणि बागेत दिसणाऱ्या मुंग्या आणि मुंगे कसे कंट्रोल करायचे, काळजी आपल्याला घ्यावंच लागणार आहे. नंतर नायट्रोजन पचन करणं, कारण नायट्रोजन आहे त्यामध्ये गेलेलंच आहे, कसा कंट्रोल करायचा त्यावरती लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी सरांनी सांगितल्यानुसार मॅग्नेशियम फ्लावरिंग आहे, अमोनियम मॉलिब्डेट आहे आणि बोरिक ऍसिड आहे. या तीनच्या अल्टरनेट स्प्रे मध्ये आपण जर घेतला बोरिक ऍसिड, अमोनियम मॉलिब्डेट आणि मॅग्नेशियम फ्लावरिंग, तर आपल्याला त्या नायट्रोजनचं पचन आणि पिकाचे आरोग्य, पानाचं आरोग्य चांगलं सांभाळता येईल. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे पानांच्या वाट्या होत आहेत. त्या पानांच्या वाट्या जर कंट्रोल करता आल्या तर म्हणजे पानांच्या वाट्यामध्ये किडी जाऊन बसणार आहेत. मग काय सांगणार, किडी आणि आळी जाऊन बसणार आहेत, आणि त्या किडीला आळीला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला योग्य प्रमाणाचे स्प्रे घेणं गरजेचं आहे. आता काही लोकांचे ही जे प्रोडक्ट आहेत आपण तुम्हाला सांगितले, मिमासी बायोके आणि फुटफुल मॅग्नेशियम फ्लावरिंग, तुम्ही नेहमी तुम्ही सांगत आहे की योग्य दुकानदाराकडून खरेदी करा, बिलामध्ये खरेदी करा,
अजून सांगतो की रोखीमध्ये खरेदी करा. कारण काय होते बऱ्याच वेळा हेच फ्लॉवरिंग आहे किंवा मॅजिक फ्लॉवर हेच आहे, मॅजिक फ्लॉवरिंग हेच आहे, मॅजिक सॉल हेच आहे, असं सांगण्याची दुकानदारांची टेंडन्सी बऱ्याच वेळात आहे म्हणजे काही मार्केटमध्ये. तर आपल्याला योग्य पैशाचा मोबदला आला पाहिजे आणि पिकामध्ये इफेक्ट दिसला पाहिजे. त्यामुळे खरेदी करताना देखील काळजी घ्या. एवढी विनंती. आता 4 प्रश्न आलेले आहेत, आपण त्या 4 प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. मॅक्झी बायोके कोणत्या बुरशीनाशकासोबत मिसळते? हा, मॅग्झी बायोके बोर्डो आणि कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड हे सोडून इतर सर्व बुरशीनाशकामध्ये मिसळता येते. काही मिसळायला काही हरकत नाही. अजून एक प्रश्न आहे, बोर्डचा वापर केव्हापासून चालू करावा? त्या टॉपिक नंतर पीएच किती असावा? कळीचा चुना वापरावा की केमिकलचा चुना वापरावा? चुना हा ताजा असावा आणि जो चुना तुम्ही तयार करता तो चुना चांगला असावा, त्यात खडे नसावेत. तो फडक्यानं 2-3 वेळा गाळून घ्यावा, म्हणजे मोठे कण आणि फडकं एक पदरी घेऊ नका, 3-4 पदरी फडकं घ्या, म्हणजे त्याचे सूक्ष्म कण पाण्यात जमा होतील आणि पाण्यात जमा होतील. आता कसं होतंय माहितीये का, तुम्ही मोठ्या फडक्यातनं गाळून हळवून घेता आणि मग त्यातनं मोठे कण बोर्डोच्या ह्याच्यात जातात आणि मग तुम्ही त्याचा बोर्डो तयार करून मारला की पानावर स्कॉर्चिंगचे डाग येतात. तर बोर्डोच्या बाबतीत काही गोष्टी ध्यानात घेतल्याच पाहिजे. चुना चांगला असला पाहिजे, मोजूत चांगला असला पाहिजे, शुद्ध असला पाहिजे, त्याच्यामध्ये भेसळ असता कामा नये. अशा गोष्टी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. चुना जरी भेसळीचा असला, बोर्डो जरी किंवा मोरचूत भेसळीचं, बऱ्याचशा ठिकाणी मोरचूत हे भेसळीचंच येतं, तर चांगला निळा एकदम असा मोरचूत घ्या, त्याचाच तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. त्यामध्ये चांगला चुना, मी मगाशी सांगितलं फ्रेश चुना करायला हरकत नाही. फ्रेश चुना 2-3 वेळा पाण्यातनं गाळून घ्या, फडक्यातनं गाळून घ्या, ज्या योगे अगदी सूक्ष्म कण त्या चुन्याचे तयार होतील. तुम्ही काय करता, एक वेळ टाकीत ते हलवता, एकच पदरी फडका असतो, मग सगळे मोठे कण त्या चुन्याचे जमा होतात आणि मग असे मोठे कण जमा झाले की त्याचं स्कॉर्चिंग घ्यायला लागतं. तर बोर्डो मधली अत्यंत महत्वाची गोष्ट कुठली असेल तर मोरचूत चांगला पाहिजे, चुना चांगला पाहिजे, ते शुद्ध असला पाहिजे, तो योग्य पद्धतीनं तयार केला पाहिजे. तुम्ही केमिकल चुना सुद्धा वापरू शकता, परंतु केमिकल चुना वापरल्यामुळं त्याची गॅरंटी देता येत नाही. तो चुना किती लागेल, ओला चुना तुम्ही चांगला घेतला तर तो किती लागतो हे निश्चितपणे सांगता येतं. बोर्डोचा पीएच शक्यतो 7.5-8 पर्यंत असावा. 8-8.5 जरी असला तरी चालू शकतो, ज्यायोगे त्याचं स्कॉर्चिंग पानावर फारसं येणार नाही. इथं बोर्डोमध्ये काय होईल, मग कॉपर हायड्रॉक्साईड खूप चांगलं तयार होईल आणि त्याचा थर पानावर चांगल्या पद्धतीने बसेल. तर ही काळजी घ्या. चुना चांगला गाळून घ्या, चुना चांगला घ्या, 2-3-4 वेळा चुना गाळून घ्या आणि मग मुरसुद्धाच्या द्रावणात होता, तरच तुम्हाला चांगला बोर्डो मिळेल. तुम्ही काय करता, गडबडीने कसा तरी फडक्यातून चुना घ्यायचा, त्यातनं बरेचसे मोठे कण, नको असलेले कण, न विरघळणारे कण केलेले असतात आणि मग बोर्डो मिश्रण तयार होतं. त्यावेळेला ते सगळं अचूक तयार होत नाही, कसंही तयार होतं आणि मग ते पानावर फवारलं की तुम्हाला स्कॉर्चिंगचे डाग दिसतात सगळीकडे. तर ते अचूक करा. शक्यतो बोर्डो झाल्यानंतर त्याच्यामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश मिसळलं तरी चालतं, 1.5-2 ग्रॅमनं, किंवा बोरिक ऍसिड, बोरॅक्स मिसळून बोर्डो मिश्रणामध्ये चालत नाही. बोर्डो मिश्रणामध्ये मिसळायचं असेल तर फक्त बोरिक ऍसिड मिसळता येतं. 0.34 शक्यतो बोर्डो मध्ये मिसळू नका. 0.050 बोर्डो मध्ये मिसळायला हरकत नाही. ती योग्य पद्धतीने मिसळा, म्हणजे बोर्डो तयार करा. दुसऱ्या बादलीत बाबा किती 200 सल्फेट ऑफ पोटॅश टाकायचं आहे, ते सगळं 10 लिटर पाण्यात विरघळून घ्या आणि मग बोर्डो केलेल्या पाण्यात ते ओता. अशा पद्धतीने केल्यामुळं फारसा धोका राहत नाही. तर असं करायला काही हरकत नाही. बोर्डो करताना मात्र सावधानता निश्चितपणे बाळगा. धन्यवाद सर. आता दुसरं म्हणजे हे बोर्डच्या प्रश्नावरती आम्ही बरेच काम करत आहोत. लवकरच तुम्हाला या संदर्भात आनंदी जाहिरात आम्ही करणारच आहोत. ऑक्टोबरमध्ये आपल्याला त्या विषयावरती काम करता येईल आणि लवकरच चांगल्या पद्धतीचं बोर्ड कसं राहील, काय आहे, कसं असेल,
कुठं घ्यावं, का घ्यावं, त्याचा कसा वापर करावा, यासोबतची एक बोर्ड मिश्रणाची चांगली पद्धत आणि चांगलं प्रॉडक्ट कसं असेल हे आम्ही त्याबद्दल विचारत आहोत. लवकरच तुम्हाला त्याच्याबद्दलची आनंदाची बातमी देण्याचा आम्ही प्रयत्न करू. बोर्ड बोर्ड सत्यान केल्यानंतर कधीपासून चालू करावं असा एक प्रश्न आहे. सपकेंचा पुढचा शेंडा मारून पानं थोडीशी निवार व्हायला लागली, म्हणजे हिरवीगार जर दिसायला लागली तर मारायला हरकत नाही. खरं म्हणजे लवकर सुद्धा बोर्ड मारता येतो, परंतु काय होतंय तुम्हाला तो मगाशी म्हणल्याप्रमाणे मोरचूत चांगलं येत नाही, चुना चांगला येत नाही, तुम्ही बोर्ड मिश्रण प्रभावीपणे व्यवस्थितपणे करत नाही. मग असं नाही केलं की पानावर स्कॉर्चिंग येतं आणि मग स्कॉर्चिंगच्या जखमामधून डावणीची बी किंवा करप्याची बी आत शिरले की रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या स्वरूपात वाढत राहतो आणि त्यासाठी योग्य अशी काळजी घेणं नितांत आवश्यक आहे. फॉस्फरिक ऍसिडच्या कमतरतेच्या फवारणीमुळे पानं खराब झाले, काय करावं? त्याला आता तरी काय करता येणार नाही. असं फॉस्फरिक ऍसिड वगैरे पानावर फवारणं त्या चुकीच्या गोष्टी आहेत. कोणतरी सांगतं की फॉस्फरिक ऍसिड मारलं की डावणी कंट्रोल होते, चुकीचं आहे. जे फॉस्फरस पानावर फवारायचं असतं ते फॉस्फरिक ऍसिड नसून फॉस्फरस ऍसिड आहे, तो वेगळा भाग आहे ज्याच्यामुळे डावणी कंट्रोल होते. तर असं फॉस्फरिक ऍसिड शक्यतो पानावर फवारू नका. फ्रुटफुल मध्ये काय न्यूट्रिएंट आहेत, असं काय घटक आहेत असं घेतल्याचं मत आहे? फ्रुटफुल मध्ये मुख्यतः पालाश आणि स्फुरद हे मुख्य घटक आहेत. याशिवाय इतर काही घटक आहेत, त्याच्यामध्ये प्रोटीन आहे किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे, ह्युमिक ऍसिड आहे, पल्विक ऍसिड आहे. परंतु यातलं जे स्फुरद आणि पालाश आहे त्याचं वैशिष्ट्य काय असेल तर ते मारल्या मारल्या लगेच पानात जातं आणि काम करायला लागतं. इतर पोषण द्रव्यासारखं ते रासायनिक स्वरूपात असत नाही, ते स्वतंत्र असतं. लगेच पाण्यात गेलं की ते पानात शिरतं आणि काम करायला लागतं. तुम्ही फ्रुटफुल वगैरे वापरून बघा, पानावर लगेच किती फरक दिसतो, लगेच 1 दिवसामध्ये. आणि त्यामुळे ते कार्यक्षमपणे काम करू शकतं आणि घड निर्मितीला खूप चांगली चालना मिळते. ज्या वेळेला पानात स्फुरद आणि पालाची कमतरता असेल आणि ती लगेच भरून काढायची असेल तर त्याचा उपयोग निश्चितपणे खूप फायदेशीर ठरतो. बऱ्याच वेळा काय होतंय, फ्रुटफुल घटक कोणते आहेत आणि त्यामध्ये काय आहे याच्यापेक्षा त्याचा इफेक्ट काय मिळतो पिकावरती, त्याला फार महत्व आहे. त्यामुळं नुसते घटकावर जाऊ नका, कारण हेच घटक त्यामध्ये आहेत असं सांगण्याचे लोक मार्केटमध्ये भरपूर आहेत, बाजारामध्ये खूप आहेत. मग त्यावेळेला फ्रुटफुल म्हणजे काय आहे इथे महत्व आहे, फ्रुटफुल काय परिणाम होते पिकावरती, काय घडतंय याला महत्व आहे. त्याचं रासायनिक स्वरूप आणि त्याला ते खूप वेगळं असं रासायनिक स्वरूप आहे. तुम्हाला 0.34 दिसतंय, मला माहित आहे सगळे हे जे घटक आहेत, तसं त्याचं स्वरूप नाही. त्याचं स्वरूप खूप वेगळं आहे. त्यामुळे ते लगेच पानात शोषलं जातं आणि मग घड निर्मितीला खूप चांगल्या पद्धतीनं चालना मिळते. धन्यवाद शेतकऱ्यांचे. आज आपलं हे 9वं वेबिनार होतं. असे आपण कंटिन्यू हा महिना पूर्णपणे वेबिनार मध्ये करणार आहोत. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पण आपल्याला मंथ एंड आपली जी नेहमीची मीटिंग आहे की प्रश्नोत्तराची, त्यासाठी पण आतापर्यंत पुढचे जे प्रश्न आहेत म्हणजे जे तुम्हाला फ्युचरमध्ये घडणार आहेत, सप्टेंबर ऑक्टोबर जे काय ताण बसणार आहे त्याच्या आधारात जे काही तुम्हाला प्रश्न गेल्या वर्षी जे तुम्ही अनुभवले ते प्रश्न आज आपण घेऊया, त्याचा विचार करूया आणि त्याचे प्रश्न तुम्ही आम्हाला पाठवा. शेवटचा आपला जे प्रश्नोत्तर कार्यक्रम असतो त्या शेवटच्या सोमवारी तो कार्यक्रम आपण करूया. त्यासाठी आतापासून प्रश्न पाठवायला चालू करा. पुन्हा विनंती आहे, आमची वर्षा ॲग्रोची प्रॉडक्ट खरेदी करताना वर्षा ॲग्रोची सिम्बॉल बघा, वर्षा ॲग्रो इन बायो इंडस्ट्रीजचा, बायो ऑर्गॅनिक्सचा, वर्षा ॲग्रो इंडस्ट्रीजचा योग्य मालाची खरेदी करा. एवढं बोलून आम्ही थांबतो. सरांचे आभार मानतो आणि धन्यवाद म्हणून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.